नमस्कार 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 आलेली सगळी पाहुणे मंडळी. अरे चॅन्डलर गाढवा गप्प बस. ते नवरा नवरी गायब आहेत. हो ओल्डीज मला माहितीये. तर गाईज तुम्हाला प्रश्न पडला असतील का आपले लवबट म्हणजे सिद्धार्थ आणि अदिती कुठे गायब झाले. तर ते गायब झाले त्यांच्या ग्रँड एंट्रीसाठी. अरे यार देशमुखांच्या घरचं लग्न आहे आणि चॅनलर म्हटल्यावर काहीतरी ग्रँड व्हायला हवं, काहीतरी ग्रँड घडायला हवं, हो की नाही. सो नाउ गेट रेडी टू सी समथिंग ग्रँड. अरे गाढवा आता लवकर सांग ते दोघे जण कुठे आहेत ते. ओ तात्या यस म्युझिक अँड हिअर दे आर. हे बघा मंडळी हवेत असलेले आपले लवबट यांच्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या आहेत म्हणून ते थेट स्वर्गातून खाली उतरत आहेत. अरे त्यांना उतरू दे आता भूतलावर. मुहूर्त टळून जाईल ना. वेट गुरुजी वेट, अभी तो पिक्चर शुरू हुआ है. 1 2 3. Hey man, what happened? नीचे लेके आओ उनको. लॉक हो गया. Lock? What lock? नानी अगं हे हार कोणाच्या लग्नाचे लक्षात आहेत का? हो तर सिद्धू आणि अदितीच्या लग्नाचे. ताई आज मी काहीच विसरणार नाहीये. तुम्ही मला हवी ती कामं सांगा, नाही सगळी कामं सांगा, न विसरता करते की नाही बघा. नको, दिलीत ती कामं लक्षात ठेव आणि कर, हेच खूप झालं बाई. ताई हो का. अरे बापरे. बर मी करतो काहीतरी व्यवस्था. हा ठीक आहे. अरे ते जोशीबा हायवेवर ट्रॅफिक मध्ये अडकलेले. अरे बापरे. पण होईल तात्या, त्यांना मी माझ्या बाईक वरून घेऊन येतो. बापू तुम्ही मला त्यांचा नंबर सेंड करा. हो हो तुझा पटकन, मी सेंड करतो तुला नंबर. मोठ्या बाई हो वर्मय आहात तुम्ही, हे सगळं आम्ही पाहतो ना. तुम्ही जा तुमचा आवरा. काय वयो बाई, काय झाली की नाही तुझ्या सुनांची तयारी? रत्नाक्का सुनांची तयारी झाली आणि कामालाही लागल्या बरं का त्या. आला का रणगाडा? नाही काम करताय का काम केल्याची ऍक्टिंग करताय? काही म्हण बाई, माझ्या साड्यांमुळे तुझ्या सुना जरा सुसह्य तरी दिसतायत. रत्नाक्का हे बघा प्रत्येक समारंभाला आम्ही उत्साहानेच काम करतो बर का. हो का? झाली का ग तुमची सुरुवात? अगं आज लग्न आहे घरात, आज तरी भांडू नका. भांडत नाही ग बयो, हेच तर आमचं प्रेम आहे. हा बर, वेर इज आवर बिलव्ड विहीण बाई? हा इज शी स्टील गेटिंग रेडी? अँड व्हॉट अबाउट हर फ्रेंड्स? रत्नाक्का अहो गेल्या वेळी आपण जो त्यांचा पाहुणचार केलाय ना, तो पाहता मला असं वाटतं त्यावेळी येणारच नाहीयेत. तर इथे आहे बरं. हो हे बघ, हे पाकिट तुझ्याजवळ ठेव बरं का. लग्न झाल्यानंतर मी मागेन तेव्हा मला दे. हो हो दिल. त्याच्यामध्ये सिद्धूला जे आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे ना, ते हो हो ठेवतो व्यवस्थित ठेवतो.
तुझ्यासाठी गिफ्ट आणले, हे तुला द्यायचं होतं. आवडलं? खूप जास्त. उद्या लग्नात घालशील ना? अरे म्हणजे काय? सीट पण हे आणायची काहीच गरज नव्हती. तू ऑलरेडी मला जगातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलीस. काय? ही फॅमिली. सीट मी खूप एकटी वाढली आहे. तुला माहितीये ना, मी माझ्या घराला कधीच घर नाही म्हटलं. रूमच होती ती, घर नव्हतंच कधी. कारण त्यात नाती नव्हती, फक्त भिंती आणि वस्तू. पण इथे आल्यानंतर मला माझी माणसं भेटली, ज्यांच्याबद्दल मला आपुलकी, जिव्हाळा, ओढ वाटते. नाती ज्यांची आधी मला इतकी भीती वाटायची, ती किती सुंदर असतात हे मला इथे आल्यानंतर कळलं रे. काय ग, काय झालं? सेठ, तुला आठवतं मी पहिल्यांदा या घरात आले तेव्हा किती घाबरले होते एवढी सगळी माणसं बघून. माझा गर्दीचा कॉम्प्लेक्स, मला जो मायेचा स्पर्श कधीच अनुभवता आला नाही, तो मला इथे अनुभवायला मिळाला. मी कधीच न पाहिलेले सण इथे पाहिले, प्रथा पाहिल्या. हाय. हॅलो हॅलो. सिद्धार्थ आते ना? हो, आताच आहेत सिद्धू भाऊजी. ओके. पण सॉरी सर, तुम्हाला ना त्यांना भेटता नाही येणार. का? ते काय आहे, घरच्यांनी आम्हाला ड्युटी दिली आहे ना, पहारा ठेवायची. पण का? हा, कारण प्रथेप्रमाणे हळद लावल्यानंतर नवरा बायकोला एकमेकांना भेटता नाही येत ना. आता आपण एकाच घरात राहतोय म्हणजे समोरासमोर तर येणारच ना, म्हणून हा आमचा पहारा. ओके ओके ओके. पण सासऱ्याने जावायला भेटायचं नाही अशी प्रथा नाही ना. बघा, माझं महत्वाचं काम आहे सिद्धार्थ, त्यामुळे मला जाऊ दे, मला भेटू द्या. हा? नाही, कोणालाच जायला परवानगी नाहीये. पण का? वरून ऑर्डर आहेत. वरून ऑर्डर म्हणजे? हो, म्हणजे तात्या आणि बयोबाईंनी सांगितलंय. त्याचं काय ना, आज बघ ना हळदीत किती गर्दी होती, उद्या पण त्यांच्या भोवती गर्दी असणार आहे. आज ते थकलेत, उद्या पण ते थकणार ना. म्हणून मग आजचा एक दिवस त्यांना एकटं राहू दे, आराम करू दे, म्हणून मग कोणी डिस्टर्ब नाही करायचं त्यांना. हो, बिलकुल डिस्टर्ब नाही करायचं कोणी. हो, इट्स ओके, बरोबर आहे तुमचं, पण मी डिस्टर्ब नाही करत आहे. हे लेटर मला सिद्धार्थला द्यायचंय, तेव्हा मी ते लेटर मी देते मी. ओके, फाईन, थँक्यू, बाय. बाय. मी पटकन लेटर देऊन येते, तुम्ही लक्ष ठेवा. ऐक ना, लवकर ये, नाहीतर मग आपल्या दोघींची काही खैर नाही. जा लवकर जा. एक मिनिट. त्याच्याशिवाय हळद पूर्ण कशी होईल? मी बोलवूया त्याला. ये युवराज.
भैया कसं वाटतंय डेकोरेशन? अरे स्टँडलर गाढवा, हे तर आम्ही पण केलं असतं. तरी छान. हा, जमलंय तुला. काय हो मोठे आई, नवरीकडची मंडळी कुठे आहेत? येतच आहे ना, आवरून येतच असतील. एक्सक्यूज मी आल्या बघा. या आमच्या विहीणबाई. हॅलो. हो, ह्याच आमच्या विहीणबाई, मुलीची आई. अहो या ना खूप साध्या आहेत आणि सरळ आहेत बर का. मनाच्या फार निर्मळ आहेत. म्हणजे यांचं कसं आहे ना की आपलं घर आणि संसार बाई एवढंच यांचं आयुष्य आहे. आणि हो, त्या सुद्धा आमच्यासारख्या बिझनेस चालवतात बर का. पण म्हणून काही त्या घराकडे संसाराकडे दुर्लक्ष करत नाहीत. नाती अगदी जपून ठेवतात. थोड़ा ड्रामा और ढेर सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री.